यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये ही यादी समोर येईल अशी माहिती समोर येते आहे। तर शिवसेनेने 11 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे। शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी लोकशाहीच्या हाती आलेली आहे। शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत आणि त्यापैकी 11 जणांची नावं शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असं म्हटलं जात होतं आणि त्यानुसार 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। आता उत्सुकता आहे, हे 8 उमेदवार नेमके कोण? शिंदेच्या शिवसेनेचे हे 8 शिलेदार नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। सदाशिव लोखंडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सदाशिव लोखंडेजी, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, तुमची वर्णी लागलेली आहे लोकसभेसाठी। पहिली प्रतिक्रिया काय? या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी अजितदादा पवार आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आणि हे देशाची निवडणूक आहे। त्यामुळे सर्व जनतेला पुन्हा एकदा तिसरी वेळेस देशाचे पंतप्रधान या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी या शिर्डी मतदारसंघामध्ये सर्व या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी मदत केलेली आहे। कोले साहेब असतील, या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे। त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पुढच्या 2024च्या निवडणुकीमध्ये विजय हा जनतेचा आणि मोदी साहेबांना आणि राज्याचं नेतृत्व करणारे शिंदे साहेब आहे त्यांचा विजय असेल। निश्चितच लोखंडे सर, तुमच्या भावना समजलेल्या आहेत। दरम्यान तुम्हाला शुभेच्छा या निवडणुकीसाठी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।